कुकसे इंटरचेंज आत्ताच घडीला मी जिथे उभा आहे ते कुकसे इंटरचेंज ही जी लाईन दिसत आहे ही समृद्धी महामार्गावरनं जेव्हा आपण येऊ त्यावेळी इथून वळण घेऊन आपल्याला या मार्गाने या ब्रिजवरती चढून साईदारा इंटरचेंजला उतरून मग मुंबईला जावे लागणार आहे। आता जेकडे तुम्ही पाहू शकता गाड्या कशा सुसाट चालल्यात, या सरळ मुंबईला जाणार आहे गाड्या नागपूर मार्गे येणाऱ्या। परंतु जेव्हा कुकसे इंटरचेंज तयार होईल त्यानंतर साईदारा इंटरचेंज तयार होईल त्यावेळेस जसे की मी आता तुम्हाला दाखवलं हा फिरून पट्टाला राहील मुंबईला जाणार आहे आणि या मार्गे आपण साईदारा इंटरचेंजला उतरून मग मुंबईला जाणार आहे। एक छोटीशी माहिती का आपल्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आणि साईदारा इंटरचेंजवर जेव्हा आपण वरती जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस या ब्रिजवरनं उतरून इथे बाजूला देखील कामे सुरू आहेत, मी तुम्हाला दाखवतो। तर दिल्ली गुजरात मार्गे दिल्ली गुजरातला जाण्याकरता आपल्याला या मार्गाचा पर्याय लागणार आहे। इथे काम सुरू आहे पाहू शकता। हाच मार्ग मग पुढे तिथे दोन मार्गात उभारले गेलेत। हा एक जो मुंबईला वळण घेणार आहे आणि दुसरा जो आहे तो दिल्ली गुजरातच्या दिशेने जाणारा मार्ग आहे। काल आपल्याला एक छोटीशी माहिती देण्याचा प्रयत्न, व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे। अजून देखील खूप मोठं इथे माहिती तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नक्की भेटेल। हा कुकसे इंटरचेंज, याच्या मागे साईदारा इंटरचेंज, हे दोन्ही इंटरचेंज मिळून मुख्य कनेक्टिव्हिटी राहणार आहे। आणि याच्या पुढे जो आहे तो आमने इंटरचेंजचा फायदा जो आहे तो फक्त वडोदरावरनं वडोदरा बोलतो JNPT येतील, कर्जतवरनं येतील त्यांच्यासाठी तो आमने इंटरचेंज आहे, किंवा आपल्याला बदलापूर कर्जतला जाण्यासाठी आमने इंटरचेंज आहे। अदरवाईज मुंबई गुजरात दिल्ली या सर्वांसाठी जी कनेक्टिव्हिटी आहे ती या ठिकाणची आहे कुकसे इंटरचेंज आणि याच्या मागे असणारा साईदारा इंटरचेंज। हे दोन्ही इंटरचेंज मिळून खूप मोठा इथे बदल होणार आहे। आणि कालांतराने जसे वेळ पुढे जात जाईल, काम होत जाईल, तसे मी तुम्हाला अपडेट देत जाईल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे। जय हिंद, जय महाराष्ट्र।